जय भीम. मी माजी नगरसेवक सनी आहिवळे. अनेक वर्षापासून फलटण नगर परिषदेमध्ये आपण किंवा आपल्या घरातील काही आई असतील या सदस्य आलेले आहेत. गेल्या 25-30 वर्षापासून नगरपालिकेमध्ये आपण काम करताय. आपल्या किंवा आपल्या मातृश्रींच्या माध्यमातून साधारण कोणता विकास या भागामध्ये झाल्याचं काय सांगू शकतो या विषयावर? आमच्या मंगळवार पेठेत सर्वप्रथम 5वा टप्पा जो आहे, जो पाण्याचा झालेला आहे, तो माझ्या आई असतानाच, नगराध्यक्ष असतानाच तो झालेला आहे. आणि मंगळवार पेठेत पाण्याची टाकी असो किंवा आपली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळा असो, आधी अगोदरच्या काळात रस्ते, गटर, ब्लॉक्स ज्या पण काही गोष्टी आहेत त्या तिच्या काळात झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आता एक 10 वर्ष झाले मी ही माझी विकास कामं केलेली आहेत. ते मंगळवार पेठेने पूर्ण बघितलेली आहेत आणि पूर्ण दर्जेदार चांगल्या क्वालिटीची कामं केलेली आहेत. जसे की रस्ते असतील, पाईपलाईन असेल, गटार असतील, ब्लॉक्स असतील, वाचनालय असेल किंवा त्यामध्ये अभ्यासिका आम्ही चालू केली ते असेल, या सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. अजून शेरीमध्ये बाबासाहेब आमचे येऊन गेलेले, जिथं पाय लागलेले बाबासाहेब, तिथं आम्ही एक मंदिर बांधलेलं आहे शेरीमध्ये. ते एक आम्ही बनवलेलं आहे आणि त्याचं सुशोभीकरणाचं आता काम पण आहे, पण काही थोड्या अडचणीमुळे ते राहिलेले आहे, पण ते पण होईल सॉल्व. प्रामुख्याने 2020 मध्ये जो कोरोना काळ होता, त्या काळामध्ये पण संपूर्ण जग त्या कोरोनाच्या वेठीस गेलं होतं. त्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने या भागामध्ये काम केलं होतं? कोरोनामध्ये सगळ्यांवरच संकट आलेलं होतं. अक्षरशः मंगळवार पेठेत भरपूर प्रमाणात लोक अशी आहेत की जे भाजी विकणे किंवा कुठं असं दुकानात कामाला जाणे, म्हणजे ज्यांचं आहे की रोजच्या ह्याच्यावर त्यांचं जीवन आहे, तर त्या लोकांची अशी परिस्थिती झाली की काम बंद झालेलं, टेन्शन होतं, हॉस्पिटलची भीती वाटायची, कोरोना वाढेल किंवा काय होईल किंवा आपल्याला त्रास होईल म्हणून लोक घरातून बाहेर निघत नव्हते. त्यावेळेस आम्ही लोकांना जेवण देण्यापासून किंवा दवाखान्याचं असेल किंवा एखाद्याची अशी परिस्थिती होती की भावाला विचारत नव्हतं, त्यावेळेस आम्ही स्वतः सुपर्णा माझी मिसेस डबा बनवायची, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन द्यायचो. एखाद्याचे भाऊ यायचा नाही पण आम्ही जायचो. आम्हाला कोणाचा जरी फोन आला की बाबा अशी परिस्थिती आहे, आम्हाला जेवण मिळत नाही, मग आपली संस्कृती भवनची इथं सोय होती बघा, आमच्या इथे दवाखान्यात सोय होती, सारख्या दवाखान्याची इथं जिथं जिथं होती तिथे जे आम्हाला फोन करायचे आम्ही जाऊन त्यांना भेटायचो, त्यांना डबे द्यायचो, परत ते डबे परत आणायचो, परत दुसऱ्या दिवशी त्यांना डबे द्यायचे. म्हणजे असं वारंवार कोणी 8 दिवसाचं, कोणी 10 दिवस असायचं. माझा एक फ्लॅट आहे जाधववाडीमध्ये, तिथे पण आम्ही भरपूर लोक अशी ठेवायचो 10-15 दिवसासाठी, किंवा बाहेरून आलेली क्वारंटाईन. म्हणजे पहिल्यापासून ज्यावेळेस पहिलं पेशंट सापडलेलं त्या दिवशीपासून ते दुसऱ्यांदा कोरोनाला तोपर्यंत आम्ही लोकांची फक्त सेवा केली. आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही समाजासाठी पण केलं. आणि समाजाच्या बाहेर जी लोक होती, मंगळवारपेठेच्या बाहेर जी लोक होती त्या लोकांसाठी पण, आपल्या फलटणचेच नागरिक होते सगळे, त्या लोकांसाठी. मग मला अक्षरशः असा अनुभव आला की ते लोक अजून मला जुडलेले, कोरोनामध्ये केलेलं माझं काम ते अजून माझ्याशी कनेक्ट मध्ये असतात, फोन करतात, अधूनमधून विचारतात की म्हणजे खरोखर त्यांच्या भाऊ बहीण आली नाही त्यांच्यासाठी, पण मी गेलेलो. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ आपण रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करत होता. पण या निवडणुकीच्या अगदी पार्श्वभूमीवर तुम्ही रामराजे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला. नेमकी कोणती भूमिका या पाठीमागे? आपण जर पाहिलं असेल तर रणजित दादांना जो कार्यकाळ मिळाला तो अगदी थोडा होता. म्हणजे जसं की 5 वर्ष, तर 5 वर्षातले तर 2-2.5 वर्ष त्यांच्याकडे सत्ताच नव्हती. राहिलेले 2-2.5 वर्षात त्यात कोरोना पण आलेला. लक्षात घ्या, टाइम खूप थोडा होता त्या टाइम मध्ये. आणि त्यांनी जी केलेली कामं आहेत, सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे, जो कॅनल आणलेला आहे त्यांनी, हे महाराज साहेब पण करू शकत होते, पण काही गोष्टींनी महाराज साहेबांना पण थोडस दाबलं गेलं असेल किंवा काय झालं असेल. मग अशा गोष्टी, म्हणजे मला पहिल्यापासून असं वाटतं की विकास व्हायला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजेत. मग हे रणजितदादांचा थोडा मिळालेला टाइम, जो एवढा सुंदर त्यांनी हे केलं, रस्ते करणं, पुणे पंढरपूर रोड म्हणा किंवा हा गिरवी रोड म्हणा, किंवा जो पण निधी आणला, आता मला सर्व निधी काय एवढं त्यांचं हे नाहीये, पण जेवढे निधी आणले एवढे कमी वेळात हे कौतुकास्पद आहे. आणि हे पुढे भविष्यात जर यांना अजून 5 वर्षाची सत्ता मिळाली किंवा ही नगरपालिका जर मिळाली तर ते त्याचं सर्व बदलून टाकणार आहेत. आज व्हायचं असं की महाराज साहेब तिकडं मंत्रालयात असायचे, इकडं 1-2च नगरसेवक जे आहेत ते मनमानी कारभार करायचे आणि नगरपालिकेचं सगळं वाटोळं झालेलं आहे. आम्ही पण हातबल होतो. आता तुम्ही बघितलं असेल, मटन मार्केट बांधलं, मच्छी मार्केट बांधलं,
हे आम्ही निधी आमच्याकडे घ्यायचा होता, आमच्या दलित वस्तीत वापरायचा होता, पण काय दबावामुळे आम्हाला ते करावं लागलं. नक्की कोणता दबाव होता? दबाव म्हणजे काय आहे की महाराजांना ते मंदिर म्हणजे मटन मार्केट बांधायचं लोकांनी त्यांच्याकडे आग्रह धरलेला, आपले जे समाजाची लोक होती ती. आणि निधी जो आहे तो वारंवार काय केला जायचा, दलित वस्तीतला निधी कुठं ना कुठं तर वळवला जायचाच नेहमी. मग ते आम्ही पण हातबोल होतो थोडस, मग आम्हाला पण फ्री हँड हात करायचं काम करायचं होतं. म्हणून आम्ही विचार केला की जर रणजितदादांना देऊन बघूत ना आपण 5 वर्ष, आज 25 वर्ष महाराजांना दिलेत, तर रणजितदादांना 5 वर्ष देऊन बघू. जर आपल्या गावाचा विकास होता, लोकांचा विकास होत असेल तर काय. भरपूर लोक मला म्हणली की तू रामराजेंना सोडून गेला की तुझं असं होईल, तू पडशील, तुला जेलमध्ये जावं लागेल, हे करावं लागेल. पण स्वार्थ मी कधी बघितला नाही. आता पाठीमागे तुम्ही बघितलं असेल, मी 2 वर्ष जेलमध्ये होतो. माझी काही चुकी नसताना रामराजे साहेब सभापती होते. महाराज साहेबांनी जर फोन केला असता तर 2 मिनिटात मी त्या विषयातनं बाहेर निघलो असतो. कारण की मी वारंवार महाराजांना 1 महिना सांगत होतो, महाराज माझी कोणतीही चुकी नाहीये त्यामध्ये, त्या केसचा माझा कसलाही संबंध नाहीये. तर महाराज साहेबांना असं त्या PI आहे त्यांनी भासवलेलं की बाबा ह्याचा गुन्ह्यात संबंध आहे. जर ज्या व्यक्तीने माझं नाव घेतलं तोच हजर नव्हता तर 1 महिन्यापासून यांचा मला फोन कसा येत होता हे मी महाराजांना वारंवार सांगत होतो. म्हणजे मला म्हणायचंच हे की आपण ज्यांच्यासाठी करतो त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि थोडंसं जर त्यांनी लक्ष दिलं असतं तर माझं हे 2 वर्ष एवढं वाईट गेले. ते मागे म्हणाले, ऐकलं असेल तुम्ही की राजासारखा राहिला. जेलमध्ये माणूस राजासारखा राहतो का? त्यांना काहीतरी गैरसमज आहे की डबे मिळायचे, हे मिळायचे, काही मिळत नाही तिथं. तिथं जे सगळ्या कायद्यांना मिळतं तेच सर्वांना मिळते, जे मला मिळत होतं तेच सगळ्यांना मिळतं. तिथली परिस्थिती इतकी भयान आहे, म्हणजे दुश्मन पण जेलमध्ये जाऊ नये आणि त्यात बिनकारणाचा जाऊ नये. हा, एखाद्याने गुन्हा केला तर काय वाटत नाही की बाबा आम्ही गुन्हा केलाय, आम्ही आत बसतो, हे केलं. पण 2 वर्ष मी कसे काढलेत माझ्या जीवाला माहिती. जसं की आपण आता सांगितलं की आपण 2 वर्ष खूप मोठी शिक्षा बघून राहिले, पण या मंगळवार पेठेमध्ये काही दिवसापूर्वी रामराजे साहेबांची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की तो उभं राहण्यापेक्षा तू तुझ्या आता बायकोला किंवा मिसेसला समोर केलेलं आहे, हे तुम्ही आता तुमच्या मिसेसला या ठिकाणी निवडणुकीत उतरवलं आहे. विषय असा आहे की मी आज तुम्ही बघितलं असेल तर आज 14 वर्ष झाले मी लोकांची सेवा करतोय, लोकांची कामं करतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही खासदारकीला बघितलं असेल, आमदारकीला बघितलं असेल की मी माझी कामाची पद्धत कशी होती. लोक माझ्या बरोबर होती, मंगळवार पेठेतली सर्व जनता माझ्याबरोबर होती. मंगळवार पेठेतली जनता अशी आहे जो काम करेल त्याच्याच मागे उभं राहते. आणि महाराज साहेबांनी जे सांगितलं तर याचं उत्तर मी 21 तारखेला देतो की मी माझ्या पत्नीला का उभं केलं ते. जसं तुम्ही आता उल्लेख केला की 21 तारखेला उत्तर द्या, त्यांनी दुसऱ्या या ठिकाणी मुद्दा उपयोग केला की जो या ठिकाणी झोपडपट्टी एरिया आहे, झोपडपट्टी एरियामध्ये ज्या काही घर आहे ते घर त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर असल्याचं म्हणतात. नाही, मी 7/12 काढून आणलाय, 1278 काहीतरी आहे तो सर्वे नंबर. तो सरकारी शेती म्हणून येतोय. आणि माझा प्रयत्न राहील की भीमनगरमध्ये लवकरात लवकर रणजितदादांच्या मदतीने आम्ही ज्या कोणत्या ऑफिसला ते काम असेल त्याप्रमाणे आम्ही तिथली घरं ज्या काय ह्याच्यामध्ये काय त्याला म्हणतात, कुठल्या स्कीम मध्ये किंवा कशात बसवता येईल ते आम्ही बसवून घेणार आहे. आणि लवकरात लवकर जे भीमनगर वासी आहेत त्यांच्या नावावर ती जागा आम्ही करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचवेळी विश्वजित राजे यांनी सुद्धा आपल्या मिसेस या सुपर्णताई या निवडणुकीला सामोरं जायचं त्यावेळेस त्यांनी असे म्हटले की लोकांना आवाहन केलं की आपल्या मुलाला मत देणार का दुसऱ्यांच्या मुलाला मत देणार. आता तुम्हाला सांगतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी 2 वर्ष आतमध्ये होतो त्यावेळेस रणजितदादा उभे होते खासदारकीला आणि पूर्ण प्रचार सुपर्णाने मंगळवार पेठेत केलेला, म्हणजे रामराजेंचा. त्यावेळेस सुपर्णा चालत होती मराठा समाजाची किंवा काय जे त्यांना जातीपातीचं राजकारण करायचं ते चालत होते. मग आत्ताच कशी चालत नाही 25 वर्षानंतर. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन या जनतेसमोर जाणार. आता माझी तर कामं आहेतच मंगळवार पेठेत, लोक कामं केलेली कधी विसरणार नाहीत. लोकांचे रस्ते, गटर वगैरे ज्या पण गरजा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर मी पूर्ण केलेल्याच आहेत. मग लहान मुलांसाठी शिक्षण असेल, अभ्यासिका असेल, हे तर केलेलेच आहेत. पण सुपर्णा त्या पलीकडे जाऊन जे महिला वर्ग आहे, मंगळवार पेठेतला जो महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी सातत्याने ती झटत असते.
त्यांच्या कुठल्या अडचणीला ती पुढे जात असते. मग ती अडचण कुठल्याही प्रकारची असो, सुपर्णा नेहमी धावून गेलेली आहे. आणि लोकांची पण तिच्याबद्दलचं जे प्रेम आहे, मंगळवार पेठेने जे तिला मुलगी म्हणून मानलेलं आहे, ते प्रेम येत्या 21 तारखेला 100% तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी भाषण करत असताना असं मुद्दा उपयोग केला की तुमच्याकडून मतदारांच्यावर दबाव आणला जातोय आणि जास्त दबाव आणला तर जेलमध्ये टाकायला पण कधी करणार नाही. मंगळवार पेठेतल्या सर्व महिला ह्या माझ्या भगिनी व माता आहेत. मी कोणालाही कधी आरेरावीची भाषा केली नाही, तर मग धमकी द्यायची किंवा काय करायचं तो तर विषयच येणार नाही. आणि त्यांना कुणी सांगितलं असेल तर त्यांच्यापर्यंत चुकीची बातमी गेला. तो पण माझा लहान भाऊच आहे, तो प्रचाराचा भाग असू शकतोय. त्यांनी बोलणं वगैरे हे बोलण्याच्या, आता तुम्ही बघितलं असेल कोपरा सभेला रामराजे साहेब, पिट्टू बाबा, अनिकेत राजे, विश्वजित बाळ हे सगळे होते. त्यामुळे त्याला एकदम हे झालं असेल की हे सगळे माझ्या बरोबर आहेत. मग त्याने बोलताना थोडासा शब्द त्याचा घसरला असेल, त्याबद्दल काय मला बोलायचं नाहीये. तो काय लहान आहे, जेव्हा जज होईल तेव्हा देईल शिक्षा मला. निवडणूक प्रचारादरम्यान विरोधक असा आरोप करतात की पण मंगळवार पेठेचा विकास झालेला नाही, रस्ते वर घरं खाली झाले, त्यावर आपण काय सांगतो? कालांतराने काय होतंय की रस्ते जो रस्ते जे बनलेत ते बनतानाच आपण सिमेंट कॉन्क्रीट किंवा मजबूत रस्ते बनवायचा हे केलेला. त्या दरम्यान काही घरं चुकून खाली जाणार होती, कारण की खूप जुनी घरं होती ती. त्यांचं हे करावं लागणार आहे. आणि त्या ज्यांचे घर खरोखर खाली गेलेत त्या लोकांना मी भेटतोय पण, की तुमच्या घराला काही ना काही मी मदत स्वरूपात तुमच्या घरांना हे करणार आहे, तुमचं जेव्हा बांधकाम करचाल किंवा काय करचाल. आता हे रस्ते खाली गेले म्हणजे काही एकाच्या घरात किंवा दुसऱ्या मुद्दामून केलेले असं काही नाहीये. आपल्याला रस्ते हे मजबूत बनवायचे होते. त्यामुळे जो लेअर आहेत ते तर आपल्याला टाकायला लागणार होते, कारण की तिथं आता भीमनगर असू द्या किंवा 1-2 ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथं दलदलचं वातावरण म्हणजे जागा आहे, त्यामुळे ते करणं गरजेचं होतं. असा पण आरोप आहे की मूलभूत गरजा देखील पूर्ण नाही, त्यावर आपण काय करू? शौचालय आपण चांगली बांधलेली आहेत, रस्ते चांगले, पाणी टाइमवर येतं आपल्याला, आपण टाकी सेपरेट बांधलेली, मोटर आपण घेतलेली आहे आपल्या पेठेसाठी. तर आपल्याकडे 2-4 वॉल आहेत जे टायमिंग वरती व्यवस्थित पाणी सुटतं. लहान मुलांसाठी इथं म्हणजे हे प्रगत शिक्षण संस्थेची शाळा आहे, ऍक्च्युली ती मी केलेली नाही पण आहे, शाळा आहे. नगरपालिकेची आपली अण्णाभाऊ साठे शाळा आहे, व्यायामशाळा आहे, अभ्यासिका आहे, वाचनालय, बुद्ध पूजेसाठी समाज मंदिर आहे. दुसरं एक नवीन तुम्हाला आता सांगितलं मी, दुसरं एक मंदिर आहे. आणि आम्ही वारंवार लहान मुलांना बौद्ध धर्माची पण माहिती देणे किंवा त्यांना अभ्यास करून घेणे किंवा त्यांना पूजेचं पाठन करून घेणे, हे पण गोष्टी आम्ही आमच्या घरी करत असतो. लहान मुलांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही त्यांना अशा स्पर्धा घेत असतो, जसं चित्रकलेच्या स्पर्धा असू द्या किंवा गणित सोडवायच्या असू द्या, इंग्लिश लिहायचं असू द्या, ह्या सर्व गोष्टी पण आम्ही करत असतो. तसंच आम्ही प्रत्येक वर्षी, जसे माझी एक बहीण होती ती आता नाहीये आमच्यात, तेव्हापासून आम्ही तिचे हे असतं 30 तारखेला 30 जूनला तिचं निधन झालेलं. तेव्हापासून पहिल्यांदा आमचे वडील करायचे, थोड्या प्रमाणात करायचे की मुलांना वह्या वाटप, वह्या, पुस्तकं, दप्तर जे काय त्यांची परिस्थिती होती त्याप्रमाणे करत करत गेले. मग ते आम्ही अजून तसंच चालू ठेवलेलं आहे. जवळजवळ 20-25 वर्ष झालं आम्ही प्रत्येक वर्षी मुलांना वह्या, दप्तर, जे साहित्य असेल मुलांच्या शिक्षणाचं ते वाटप करत असतो. आणि जर फीज मध्ये जरी कुणाला काय अडचण आली, आर्थिक कमजोरी असेल किंवा परिस्थिती हे असेल, तरी आम्ही त्यांना मदत करतो सगळ्या लोकांना. मंगळवार पेठेसाठी भविष्यात विजन काय, स्वप्नातील मंगळवार पेठ कशी असेल? मंगळवार पेठेत आता फक्त आमच्या एकच गोष्ट करायची आहे, महिला सक्षम करायच्या आहेत. महिला सक्षम झाल्या की विद्यार्थी सक्षम होणार, विद्यार्थी सक्षम झाले की अधिकारी बनणार आमच्या मंगळवार पेठेतले. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या सांगितलेलंच आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिक्षण हे घेतलं पाहिजे. तर त्यासाठी आमच्या डोक्यात फक्त एकच आहे की आमची काही लोक आर्थिक परिस्थितीने थोडी नाजूक आहेत. तर शिक्षण जर आपण घेतलं, शिक्षण जर आपण त्यांना चांगल्या प्रकारचं दिलं, त्यासाठी त्यांच्या आईला पण काहीतरी व्यवसाय करून देणं किंवा त्यांना आर्थिक मजबूत करणं, याच्यासाठी पण आमचं एक धोरण आता असणार आहे की महिलांसाठी, रंजिता आम्ही बोललेलोच आहे की महिलांसाठी आम्हाला काहीतरी असं द्या की त्यांना घरी बसल्या व्यवसाय होईल, त्यांचं आर्थिक हे वाढेल. आणि जे आमचे बेरोजगार मुलं आहेत त्यांना, जे आता दादांनी सांगितलेलं 1-2 ठिकाणी आमच्या हे होणार आहे, आपल्या
MIDCs होणार आहेत. तर तिथं पण मुलांना मंगळवारपेठेतल्या लोकांना प्राधान्य, जास्तीत जास्त प्राधान्य मंगळवारपेठेतल्या लोकांना होणार आहे. नगरसेवक पदाच्या कार्यकालात भुयारी गटर योजना अंमलात आली, तर त्याबद्दल आपण काय सांगा? आता भुयारी गटर योजनेत वारंवार ते जे मुदत वाढवायची, या सगळ्या वरच्या लेवलच्या महाराज साहेबांच्या बाबांच्या लेवलच्या गोष्टी आहेत. ते आम्ही काय इंटरफेअर करत नव्हतो त्या गोष्टीत, कारण आम्हाला इंटरफेअर करून दिले जात नव्हतं. मग ते मुदतवाढ वाढवा म्हणले की आम्ही ऐकायचो त्यांचं, आणि मुदत वाढत गेल्या, कामं झाली नाहीत व्यवस्थित. आणि भुयारी गटरचं आपण बघितलं असेल काय झाले ते. आज जवळजवळ आम्ही नगरसेवक तेव्हा 2-3 वेळा मुदतवाढ दिल्या. आता हे 4 वर्ष तर झालं तर बंदच आहे, म्हणजे प्रशासकच आहे. त्यामुळे ते खूप नुकसान झालेले, म्हणजे त्या निधी पूर्ण व्हायला गेला असं मी म्हणू शकतो. आपण मगाशी म्हणला की दलित विकास फंड इतरत्र वळवला गेला. आता तुम्ही ज्या पक्षामध्ये गेला आहात तिथं तुमची अशी काही चर्चा झाली का की इथून पुढे तरी कमीत कमी दलित विकास फंड जो आहे, जो आमच्या हक्काचा आहे, तो आमच्या पेठेमध्येच किंवा जिथं दलित नाही, दादांना मी या गोष्टीची हे केलेली, कारण की काय झालेलं आहे, माझा जो वॉर्ड आहे तो थोडासा असा मार्केटमध्ये गेलेला आहे, व्यापारपेठेत गेलेला आहे. तर तिथं अशी शक्यता वाटली मला की जो मार्केट आता बनतंय नवीन, जो हे करतोय सुपर मार्केट जे बनणार आहे, तर मी दादांना क्लिअर बोललेलं की दादा, आमचा जो निधी आहे, आमचा जो दलित वस्तीचा निधी आहे, तो जरी वॉर्ड दलित वस्तीत आता तुम्ही घेतला असेल तर तिथं एकही रुपया न वापरता मंगळवार पेठेत जास्तीत जास्त पैसे त्या ह्याचा निधी जो आहे तो इथं वापरणे. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रश्न असा उपस्थित केला होता की राजगटामध्ये असताना एक आणि दोघं फक्त नगरसेवक आपला मनमानी कारभार करत होता, तर त्याची कधी आपण महासाहेबांच्याकडे किंवा श्रीमंत संजीवराजांच्याकडे कधी तक्रार केली? हा, वारंवार तक्रार केलेली, त्यांच्या पण लक्षात यायचं, पण पुढं काय हे लागत नव्हतं, पुढं काय व्हायचं नाही त्याचं. हा, आम्हाला न्याय मिळत नव्हता, आणि आमचा निधी सगळा त्यांच्यानीच चालायचा, या वॉर्ड कुठल्या वॉर्डमध्ये टाकायचा किंवा काय करायचा. ह्या न्यायाला किंवा ह्या अन्यायाला कंटाळून आपण हो दुसरीकडे पक्ष प्रवेश केला. हो.